माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा आणि जे कुठल्याही जाती धर्माचे असो, जे मानवतावादी आहेत, तसेच माझे प्रेरणास्थान मामा देशमुख, त्यानंतर डॉक्टर विलास खरात सर आणि माझे EMचे दोस्त प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी भागीदारीचे. बघा दादांनो, जगामध्ये भारतामध्ये दोन झालेत महामानव, एक तथागत गौतम बुद्ध और दुसरे बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या नॉलेजनी. बघा, मी वास्तववादीवर बोलत असतो म्हणून तुम्हाला म्हणतो मी, तुम्ही 21व्या सदीमध्ये जा. कारण 2015 नंतर नॉर्मल नेट आले आहे सगळ्यांकडे, 16 नंतर झालेलं आहे. आर्य हत्यारे लोक, विदेशी आर्य हत्यारे लोक कुठून आलेत? यांनी 10व्या मौर्य राजा बुरदत्तची हत्या केली. हे युरेशियाने आलेले डाकू, आतंकवादी, हत्यारे यहुदी लोक आहेत आणि सगळ्यांना मारलं. बुद्धाचे जे शिष्य होते त्यांना. आणि यांनी आपल्या मनाप्रमाणे, मनुस्मृती मनाप्रमाणे, आता तुम्ही आहे तर खरं आहे का खोटं आहे ते ओळखा. दोनच तर लढाई आहे आता, मनुस्मृती आणि संविधान. तर ज्याला जिकडे जायचं तिकडे जाय. का माझ्या बापाचं काय जाते? पण मी ज्याच्यामुळे घडलो त्याचा अभ्यास केला म्हणून मी सांगतो. खरं आहे खोटं आहे ते तुम्ही हे करायचं. जगामध्ये बघा, वास्तववादी म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स. आता अमेरिकेमध्ये इलेक्शन झालं, बरोबर आहे. त्यांना डेव्हलप काय करतात ते? आईच्या पोटातून तुम्ही निघता, सगळ्यांचा जन्म आईच्या पोटातूनच झालेला आहे. माणूस निघाल्यानंतर त्याची बुद्धीची वाढ, आई वडील जसं त्याच्यासोबत व्यवहार करतील, किंवा ज्ञान म्हणजे वास्तववादी म्हणजे सायन्स, आणि त्यानंतर मॅथमॅटिक्स म्हणजे टाईम. अमेरिकेमध्ये इलेक्शन झालं, ते तिथल्या कंट्रीतल्या लोकांना एक हेड झाला, ट्रम्प साहेब हेड झाले, त्यांची बॉडी आहे. त्यांचं कर्तव्य आहे की देशामध्ये डेव्हलपमेंट करायचं. तर वास्तववादी म्हणजे सायन्स आणि मॅथ्स म्हणजे टाईम. याच्याने ते सिलेबस बनवतील आणि पोरांना ब्रेन करायला काहीतरी पाहिजे ना. शिक्षणाशिवाय होईल का? कारण स्वाभिमानाने शिकायला बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं? एकमतचा अधिकार. आणि काय सांगितलं? हां, तुम्हाला शिक्षण मिळायला पाहिजे, तुम्हाला रोजगार मिळायला पाहिजे, तुम्हाला हेल्थ मिळायला पाहिजे आणि नॉलेज मिळायला पाहिजे, सायन्सने ना मॅथने. आणि ते जॉब क्रिएट करतात, त्यांना जॉब देतात आणि हेल्थ, आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेतात, बरोबर आहे. आणि आज बघा, आमच्या देशात आल्यानंतर यांनी मनुस्मृती म्हणजे त्यांनी आमच्या 7000 जाती केल्या. काय सांगितलं? हे सांड आलेले होते, सांड. आणि त्यानंतर जाती केल्या. जाती कोणाच्या असतात हो? आता तर विचार करा, 21व्या सदीत तेवढी तरी बुद्धी आहे का? जनावरच्या जाती. आणि तुमचे देव कोण? सगळ्यांचा जन्म लेडीच्याच पोटातून झाला आहे ना. नाही, असं एखादी तर आणून दाखवा. आम्ही काय मग आपल्या आया बहिणी सगळं देतो तुम्हाला. कारण हे आलेले आतंकवादी युरेश यांचा देश हो ह्या. आणि हे शाहू फुले, आंबेडकर आणि जिजाऊ बिजाऊच्या औलाद, त्यांनी तर बिलकुल राजेशाही आली आहे 15व्या शतकापासून. त्यांनाही छंद लागलेला आहे. तर मनुस्मृती म्हणजे काय आहे? यांचा जन्म बर्माच्या तोंडातून. आणि यांना कारण सांड आलेले आहे, ते बॅचलर, याची आई असो पोरगी असो, हे झवणायचं काम करणार. जे आहे ते सांगतो, बलात्कार म्हणजे. त्यानंतर 11व्या सदीमध्ये जेवढे राजे महाराजे झालेत बघा, आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण हाकललं. त्यानंतर किती संतांना मारलं, जाळलं आमच्या आया बहिणीला. केरळामध्ये आदिवासीचे थन कापतात. आणि पहिला पोरगं झालं की त्याला मारतात आणि त्याचं दूध आटलं की तिला सेक्स येते. मग मला भीती नाही, जे आहे ते सांगतो. मी अभ्यास केलेला आहे, 5000 वर्षांनी जगाचा पण केलं आहे. आणि 11व्या सदीमध्ये संत सगळ्यांना मारलं, कबीरला मारलं, गुरु नानकला मारलं, सगळ्यांना मारलं याने. आणि राजे महाराज आले 15व्या शतकात. ते राजे फक्त प्रॉपर्टीसाठी करायचे. मला एखादी उदाहरण दाखवा
का एखादी राजाने संतांना किंवा एखादी मोगलने संतांना मारलेला आहे म्हणून दाखवा. आणि कुठल्या तरी ग्रंथामध्ये 1800 नंतर हिंदू शब्द दाखवा मला तुम्ही. हरामखोर बैमान गुलाम होतो हिंदूचा अर्थ सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे 94 मध्ये. त्यानंतर एवढे राजे झाले बघा. 1608ला तुकाराम महाराज जगतसंत श्रेष्ठ त्याची हत्या केली. त्यानंतर शहाजी महाराज शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630ला. एवढा मोठा राजा मुस्लिम सरदार ना आम्ही बघा. एक कल्याणची पोरगी आणली बाई आणली मुस्लिम खबरदार हात लावाल तर. आणि आम्ही खबरदार ज्या शेतकऱ्याच्या याला डेटाला हात लावला. स्वाभिमानी राजा. जिजाऊ लढली तलवार घेऊन बघा. सिंदखेड धनगर लोकांनो चमडी चोर गांडू लोकांना लाईट पाहतापर्यंत उडत होता भोसडीचा हा. माहीत आहे का रे भोसडीच्या तुला? चमडी चोर साल्या हरामखोर धनगराचा दुश्मन. त्यानंतर सगळे गेले. जिजाऊ आपला अहिल्याबाई होळकर झाले हे झालं राजा. आणि 18व्या सदीमध्ये जेव्हा मोगल आले तर राष्ट्रपिता ज्योतिरावाचा जन्म 27 11 एप्रिल. दगड सेन फेकून मारला सावित्रीला. फातिमा शेखला 1 जानेवारी 1948 पहिली शाळा काढली. 74चं जन्म शाहू महाराजांचं. 75चं माझा बिरसा भगवान मुंडा. आणि यांनी महाराजांची समाधी शोधून काढली. हा आतंकवादी देशद्रोही बलात्कारी टिळकांनी 1985 मध्ये काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बघा 14 एप्रिल 1891 बाबासाहेब जन्म. शाहू महाराजांनी एक काय सांगितलं, जो जाणार आहे त्याला मी फाईन कर 1 पैसा आणि 50% आरक्षण दिलं. माझा बिरसा मुंडा शिकलेला होता, 25 वर्षाचा होता, मिशनरीमध्ये जाऊन त्याला 20 दूर मारलं. हा 60 वर्षांचा झालेला आहे. आणि 19 मध्ये मोगलना यांना माहीत होतं इंग्रजांना 3% आणलं ज्युडिशनरीमध्ये. आणि 20 मध्ये शाहू महाराजांनी परिषद घेण्यास सांगितलं, अरे बहुजनांचा लीडर बाबासाहेब आंबेडकर. 22 मध्ये 20 दूर मारलं. 6.5 फूट महाराज एका बुक्कीनं रेड्याला. 85 मध्ये आतंकवादी टिळक आगरनं केली. आणि 25 मध्ये बाबासाहेबांना काय केलं, RSS आणि जनसंघाची स्थापना. कोण होते? तेच लोक होते ना. काय का रे बहुजन समाजातील लोकांनो. आणि जेवढे काही राजे महाराजांना स्वतःच्या पोरीला आणि स्वतःच्या बहिणीला आणि स्वतःच्या मायला भोगणारे साले मनुस्वाती एवढे पापी लोक आहेत. आणि सगळ्यात देशाचं वाटोड्या करणारा हा शरद पवार 65 पासून आहे. भोसडीच्या चमडी चोर स्वतःच्या पोरीला झावणारा आणि बहिणीला झावणारा भोसडीच्या रंडीचा बाजार आहे पॉलिटिक्समध्ये. आणि 36ला आरक्षण दिलं SC STला. आणि 42 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर चाललं होतं. अरे हे हिटलरपेक्षा 100 टाईप्स डिक्टेटर लोक आहेत हे. बरोबर आहे. कोण लढले? आम्ही लढलो. आणि त्याला मारलं 30 जानेवारी 1948ला. कोण होय? हा आतंकवादी पार्टीचा नथुराम गोडसे. आणि त्याच्या सुनता केलं होतं हिंदू मुसलमान करायला. हे मुसलमानाचे सुद्धा हायब्रिड तयार झाले. ते तिकडे गेलेत आणि बघा त्यांनी सुनता केलं होतं. संविधान पीठावर जोगेंद्र रिजाईन केलं आणि बाबासाहेबाला पाठवलं 26 नोव्हेंबर 1950. काय म्हणतात? तलवारीने मुसलमानांना आदिवासींनी आणलं. आम्ही मानत नाही, आम्हाला मनुस्मृती पाहिजे. त्यानंतर रिझर्वेशन आरक्षण म्हणजे सेक्युरिटी आणि स्वाभिमान शिकलो शिवाजी महाराजांनी आणि बाबासाहेबांनी. सगळ्यांना एका मतात महामानव होते. एवढा अन्याय त्याच्या आमच्या बहिणीनं जाळलं, बलात्कार केलं, खून केलं. त्यांना एका मताचे अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. 4 सेक्टर त्याचे: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसले आहेत हो तिथं? वर्ण व्यवस्थेतील 3. बरोबर आहे. आणि हे 15व्या शतकामध्ये स्वतःच्या आईला, बहिणीला आणि पोरगीला झावणारे लोक. आता नाही सोडणार मी. मनुस्मृती म्हणजे काय आहे? पेशवाईने राजेशाहीचं हे झालेलं आहे का नाही? हो का नाही? आमच्या भारतामध्ये बघा 7 बायका महाराणा प्रतापला हे आणले. मनुस्मृती म्हणजे काय आहे? ते खुद म्हणतात ना, आम्ही ब्रह्माच्या टोटातून झालेलं आहे. आम्ही म्हणजे आईलाही झावतात, हे पोरीलाही झावतात आणि बहिणीलाही झावणारे लोक. ती यांच्या हायब्रिड झालं. यांना त्या सवय लागल्या आहेत की नाही? हो का नाही सांगा मला. अरे तोंडावर म्हणतो आणि इतका बैमान दिल्लीमध्ये जाऊन म्हणतो 35%. मी व्हिडिओ टाकलेला आहे, अगोदरच टाकलेलं होतं. मरू नये त्याच्यासाठी. फुकट नाही मिळाली एकमताचा अधिकार.
आणि 52मध्ये बाबासाहेबांचे बघा 78 मतं, आणि त्यानंतर 56मध्ये दीक्षा घेतली 14 ऑक्टोबरला, आणि 5 डिसेंबर स्टेशन झालं, 6 डिसेंबर मारलं, आणि बघा बाबराम मस्जिदला त्यांचं हे करण्यासाठी म्हणून पाडलं. 59चा जन्म मला 1 मे 1960ला यांनी विदर्भ मराठवाडा याद केलं, कारण तो हैदराबादमध्ये होता, ते अहमदाबाद दूर होते, आणि आमच्याकडे चितपावन संघटनाची हे, आणि त्यानंतर काळा सोना, आणि त्यानंतर फॉरेस्ट पॉवर हाऊस आम्ही मागणी केली होती का. आणि 62मध्ये कत्तलखाना काढला, आदिवासी संशोधन केंद्र, तो मेला एक ब्रह्माचा अवतार. भोसडीच्या 4-4 बायका पाहिजेत त्या, मेला भोसडीच्या. त्याच्या आईने ब्रह्मा झोपला होता म्हणे तो, मधुकर पिचड, आणि तो गारे, आणि 62ला कत्तलखाना काढलं. बरोबर आहे, तुम्ही प्रूव्ह करा खरे आदिवासी ते. आणि 65मध्ये हा आलाय स्वतःच्या पोरीला झावणारा, बहिणीला झावणारा, आणि आईला झावणारा. भोसडीच्यांनो, स्वतःला शिवाजी महाराज याच्या औलाद म्हणतात मनुवाद्यांनो. हां, राजेशाही कोण आहे रे? पेशवाई, राजेशाही, घराणशाही कोण आहेत रे? तुम्हाला भोसडीच्या वा जिजाऊची शरम नाही, शिवाजी वा संभाजी महाराज शरम नाही, शाहू महाराज शरम नाही, फुलेची शरम नाही, भोसडीच्या वा. आणि तो बघा फुलेचा अवतार, भोसडीचा ड्रग्स विकते तर रवींद्र धगडकर, तो आहे खरा संभाजी महाराजचा औलाद. आणि ते बघा कांड, अग्रवाल कांड, 800 कोटी कुठून आले? त्याच्या मायच्या रक्तातील संविधानाला. बघा भारतातील लोक काय चाललं आहे महाराष्ट्रात, आणि पूर्ण सत्ता गाजवत आहेत गांडू लोक. हे इंदिरा गांधीला मारलं, हां, मानवतावादी होती, प्रायव्हेट बँक, किती त्याने डेव्हलपमेंट केलं. 75ला 74 आरक्षण करणारे हेच काँग्रेस राष्ट्र, BMS, आणि हे, आणि त्याला इन्व्हॅलिड केलं. पांढऱ्या चमडीच्या जेठमलानी भोसडीच्यानी पोरीला आणि बहिणीला धावणारे लोक भोसडीचे. आणि 77ला जेव्हा इलेक्शन घेतं तेव्हा कोण आले? सगळे जनता पार्टीचे आले. कोण होते? चरण सिंग होते, हां, यादव होते, लालू प्रसाद पासवान, सगळे बॅकवर्ड क्लासचे लोक होते. आणि जेव्हा मंडल कमिशन केलं तर 77ला यांनी पाडली आहे गव्हर्नमेंट. त्याच्यात कोण होतं? हा होता भोसडीचा लहान पोरीच्या बलात्कार लाते मारणारा हा. हे साले आई बहिणीला झावणारे लोक, हे सगळे RSS वाले, नितीन गडकरी. मग त्यानंतर बघा 80ला ही झालेले RSS, जनसंघ RSSची BJP. आणि त्यावेळेस TV होतं मंडल कमिशन करण्यासाठी. बघा RK धवन, वैद्य पुण्यातला, मनुचा औलाद. इंडिया का मारनारे कौन? मेरे सिख भाइयों, वक्त आ गया, कत्ल करो इनकी. अभी नहीं छोड़ना है हमें. मैं प्रेसिडेंट को भी बोल रहा हूँ, और मेरे बाल को धक्का लगाया ना, अभी रोक नहीं सकते आप. आपको संविधान से बने हो किसी के आके, और काले कोट वाले गांडू लोगों, खुद की माँ बहन को भोग करने वाले साले बेटियों के साथ. अभी 2 ही लड़ाई है. और देख लो, उसने बोला 10 पैसा का उसकी कत्ल कर डाली, क्योंकि कांशीराम ने बोला तिलक, तराजू, तलवार, मारो साले को, 85 भाग हमारा है. और 91 में उसके टुकड़े टुकड़े गए. सुन साले गांडू, बलात्कारी, खूनी, खुद के बहन को बलात्कार करने वाले साले राजीव गांधी आतंकवादी भोसड़ी के, हाँ. और 91 में क्रिमिनल लगाया. और 85 में किसने बनाए? वो आतंकवादी अटल बिहारी. और ये मनु सिंह भी जिंदा है, और प्रकाश कारात. और 2000 में पेंशन बंद करने वाला है, और पूरा EVM का फ्रॉड चल रहा है. मेरे आर्मी, नेवी, एयरफोर्स के लोगों, मैं बोलने का काम का सही है गलत सोचो. उसके बाद में जितने साइंटिस्ट हैं और जितने अपने माँ बहन की इज्जत करने वाले बेटी की, वो लोग, अभी यही 2 ही लड़ाई है. और मेरी बहन मुर्मू जी, आप 6 महीने बड़े हो, आप भी इसकी हो खून, किसका? बिरसा मुंडा का. मैं भी हूँ. आप मेरी 7-8 महीने से बड़ी हो. काले कोट वाले सुन लो, गांडू, आप संविधान से बने हो. मेरे वर्ड के लोगों मानवतावादी. और मैं मुर्मू जी को बोलता हूँ, मेरे बाल को भी धक्का लगाया ना, मैं वाशिंगटन ने मेरे सिक्योरिटी लिए, मैं कैलिफोर्निया में हूँ अमेरिका में, खुद फ़ोन करके बोला है मुझे. और मैं इंडिया के आने के बाद में, मेरी बहन, अगर मेरे बाल को भी धक्का लगाए, मेरे लिए सिक्योरिटी प्रोवाइड करो. और जितने टैलेंटेड है ना, मैं आता हूँ सुप्रीम कोर्ट में, लेकिन सच्चाई के लिए मरूंगा. क्योंकि EVM ये मनुस्मृति है, और EVM मिलने ने बाबा साहब के 4-4 बच्चे कितने लोगों ने, उसकी बल्ब के ऊपर आप प्रेसिडेंट बने हो. सही बात है, गलत बात है. और मेरे देश के लोगों 2 ही है, SC ST OBC और गरीब मराठा के लोगों. अगर आपके माँ बहन बेटी का भोग करने वाले हो, वो आर्य हत्यारे आए हैं, पेशवाई, घराणशाही और राजेशाही. और जो स्वाभिमानी है, मेरे जितने भी है, आर्मी, नेवी, एयरफोर्स से लेकर सब, कारपोरेट सेक्टर, ये सब मिला के, तो आप सोचो. लेकिन हम इनकी कत्ल करेंगे, आज से ही करेंगे. फिर यार ने पहले बोला था
सांप को छोड़कर अभी शुरू करेंगे, क्योंकि हमारा सब खत्म हो गया स्वाभिमान का एक मत का अधिकार, जिसके लिए 5000 लोगों ने किया। जय संविधान, जय भीम, जय संविधान। मरेंगे मिटेंगे, इनको काटेंगे, अभी अन्याय अत्याचार सहन नहीं करेंगे। निकलो मेरे भागीदारी के, राष्ट्रीय भागीदारी के प्राचा साहब, ये सब।